जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत। रण कुठलंही असो तर जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्त्वाचं। मन विचाराने जिंकता येतं, विचार संस्कारातून येतात, संस्कार प्रबोधनातून घडतात आणि प्रबोधन अशा व्याख्यानमालेतून घडत राहतं। या व्याख्यानमालेच्या संयोजकांचं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन यासाठी करतो की आपण मनानं सक्षम असणारी, कुठलंही रण जिंकू पाहणारी नवी पिढी घडवत आहात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। खरं तर जो रण जिंकतो त्याला मी वीर म्हणतो, पण जो मन जिंकतो त्याला मी महावीर म्हणतो। खऱ्या अर्थानं वर्धमानाने एकही लढाई कधी जिंकली नाही, पण त्यांना महावीर म्हटलं गेलं याचं कारण त्यांनी मन जिंकलं होतं। अशी मन जिंकणारी पिढी तयार झाली तर रण कुठलंही असो ती जिंकता येतं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले। आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। महाराज दर्शन घेऊन बाहेर आले। महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाहीयेत। आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी तो परिसर निहाळला असेल, अनेकांच्या लक्षात आलं असेल मंदिराला घाट नाहीयेत, पण घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही। ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। खरं तर नसते घाट बांधले तरी काय फारशी अडचण झाली नसती। आताच्या भाषेत सांगता आलं असतं महाराजांना, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांनी ठेवली नाही, ती व्यापकता त्यांच्या ठाई ठाई होती। हे महाराजांचं वैशिष्ट्य। एके दिवशी महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराजांनी शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण चौथ्या बाजूचं उत्तरेचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे। आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं। महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून करा। आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले। महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं। गोपूर बांधून झालं आणि सगळे मजूर एकत्र बसले। ऐसा राजा होणे नाही, कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही। ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। ऐसा राजा होणे नाही, बस या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं, राजा आपल्या समोर असायला हवेत, राजांकडनं आपल्याला प्रेरणा मिळायला हवी, काय करता येईल? आणि एक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम। आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली। महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये। महाराजांनी इथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं, काळाच्या ओघात त्याची पडझड झाली, पण आता त्याच ध्यान मंदिराच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर तिथं उभं आहे। कधी आंध्र प्रदेशमध्ये गेलात तर महाराजांचं ते मंदिर बघून या। दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले। येता येता कर्नाटकात आले। कर्नाटकात बेलवडे नावाचं एक ठाणं आहे, मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या। नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला, नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या मल्लम्मा म्हणजे सावित्रीबाई देसाई बघत होत्या। आमचा दादाजी नावाचा महाराजांचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं। त्यांनी काय मोजकं सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या या सावित्रीबाई देसाईंनी दादाजीचा सपशेल पराभव केला। सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजी चपापला, आणखी प्रचंड फौज गोळा केली आणि अफाट फौज घेऊन त्यांनी पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला। यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला। विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं। महाराजांच्या सामने चला, कैद झालेल्या
पराभूत झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, घरदिशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या पुढ्यात उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई झरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काय शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला सजा देतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा? माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, मला शिक्षा देणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. नव्हे, महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे जगातलं पहिलं मंदिर आहे. ते कर्नाटकातल्या या यादवाड गावात. खरं तर महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये नैतिक मूल्यांना प्रचंड मोठं बळ दिलं. आपली प्रत्येक कृती ही नैतिक मूल्यांवरच असली पाहिजे आणि आपण कृतीशील केलेलं नैतिक मूल्य उद्याच्या पिढ्यांसाठी संस्कार म्हणून निर्माण झाला पाहिजे, याच्याकडे महाराजांचा कटाक्ष होता. राजकारण हे अर्थकारणावर चालतं, पण महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवरच चाललेलं आपल्याला वारंवार दिसतं. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराजांनी सांगितलं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता, पण कुठल्या शेतकऱ्यांच्या? आपल्या राज्यातल्याच. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला तर हात लावायचा नाहीच, पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. फक्त आपल्याच नव्हे, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा हा पहिला राजा आहे. महाराजांनी दुसरा सक्त नियम बनवला, बाई माणसास धक्का लागता कामा नये. आपल्या राज्यातल्या, शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या बाई माणसाला सुद्धा धक्का लावायचा नाही. सक्त आदेश आहे. आणखी एक नियम महाराजांनी सांगितला, मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. आपल्याच नव्हे, शत्रूच्या राज्यात असलात तरी. महाराजांचं राजकारण हे अशा नैतिक मूल्यांवर, म्हणून आपलेच नव्हे तर शत्रूही महाराजांचा गौरव करतात, महाराजांची स्मारक मंदिर उभा करतात. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची. माणूस गेल्यानंतर त्यांचे पुतळे स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर ते केवढं मोठं कार्य आहे, किती अफाट. खरं तर 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केलं, पण राज्य उभा करतानाच महाराजांनी पहिला विचार केला, एक
राज्य उभा करणं सोपं आहे, पण उभारलेलं राज्य टिकवणं ते कठीण, पण तितकंच महत्वाचं. या भूमीत राज्य नव्हती असं नाही. देवगिरीचं साम्राज्य होतं विजयी, नगरचं राज्य होतं उद्ध्वस्त. आपण हे राज्य उभा करून कदाचित हे नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. पण महाराजांनी पहिला विचार जो केला, या स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. आणि सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. पहिलं आरमार उभारणं सगळ्यात महत्वाचं. आता आरमार उभा करायचं, महाराजांच्या पूर्वी समुद्रात जर आपली नौका न्यायची म्हटली तर पोर्तुगीजांचा परवाना आवश्यक असायचा. राज्य आपलं, देश आपला, पण समुद्र आपला नव्हता. महाराजांनी सांगितलं, देश आमचा ना, समुद्रही आमचाच असेल. बेपनाह हुकूमत पैदा केली दर्यावर. पण आरमार म्हणल्यावर जहाज आली, तोफा आल्या. हे कुठून निर्माण करायचं? तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, दारूगोळा पोर्तुगीजांकडनं आणावा लागायचा, तोफा डचांकडनं घ्याव्या लागायच्या. ते देतही होते, ते व्यापारीच. पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दोरगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी पहिली गोष्ट केली, रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला महाराजांनी जहाज बांधणीचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कात्रजला आरमाराची गोदी उभारली. पुणे जिल्ह्यातल्या मावळला आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना सुरू झाला. स्वराज्यासाठी जे आवश्यक ते इथंच तयार झालं पाहिजे. राज्य स्वयंभू आणि स्वयंपूर्णच असली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्योगशीलता आणि उद्यमशीलता, हे दोन अलौकिक गुण जर महाराष्ट्राला कुणी दिले असतील तर ते दिलेत छत्रपती शिवाजी महाराजांनी. जहाज तयार झाले, जहाज दर्यावर तरंगू लागली. पण एखाद्या जहाजामध्ये एखाद्या अवजड तोफ ठेवली तर त्या तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी हे सगळं बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि एके दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. आपल्या सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तरी नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी जहाज तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे, महाराजांची. 350 वर्षापूर्वी महाराज उद्यमशीलतेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. सगळ्यात महत्वाचं आज वाईट एवढं वाटतं की एकेकाळी महाराष्ट्रात इंग्रजांनी मागणी करावी, विकत मागाव्यात अशा नौका तयार होत होत्या. आजही आम्हाला नौका वहन करणारी जहाजं परदेशातून घ्यावी लागतात. राफेल सारखी विमानं आम्हाला परदेशातून मागवावी लागतात. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. ज्या महाराजांनी आम्हाला सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण असलं पाहिजे हा संदेश दिला, त्या देशात आजही आम्हाला विकतची शस्त्रास्त्र घ्यावी लागतात. ही शोकांतिका. याचं कारण काय? काय नाही आमच्यात? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय नाही. जंजिरा घ्यायचा प्रयत्न बऱ्याच वेळा महाराजांनी केला, अपयशी ठरला. अखेर जंजिराच्या उरावर दुसरी लंका उभारावी म्हणून महाराजांनी दर्यातच दुसरा दुर्ग उभारायला सुरुवात केली, सिंधुदुर्ग. बेपना हुकूमत तयार झाली पाहिजे दर्यावर. सिंधुदुर्गाचं बांधकाम पूर्ण झालं आणि महाराज पाहणी करायला दुर्गावर आले. बांधकाम पाहता पाहता महाराजांचा उजवा पाय तिथल्या ओल्या चुनाव्याच्या गिलाव्यात पडला आणि पायाचा ठसा म्हटला, पाय झटक्यात मागे कर. तसे कामगार म्हणाले, महाराज धन्य झालं, आपण या दर्यात दुसरी लंका उभारत आहात. आम्हाला वाटत होतं की आपलं अस्तित्व इथं राहावं.
आपलं अस्तित्व या ठशांच्या रूपाने आता जिवंत राहील. तोपर्यंत महाराजांचा हात एका बांधकावर पडला, तिथंही हाताचा ठसा उमटला. धन्य झालो महाराज, हे ठसेच असेच ठेवू द्यायची आम्हाला परवानगी द्या. महाराजांनी परवानगी दिली. पुढं महाराणी जिजाऊराणी सरकारांनी त्या महाराजांच्या ठशांचं जतन करून त्याला काचेची कवाडं बनवलीत. आजही सिंधुदुर्गावर गेलात तर महाराजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा तुम्हाला पाहायला मिळेल. महाराजांचं हे तिसरं जिवंत स्मारक आहे, महाराजांच्या हयातीत उभा राहिलेला. या राजाने दर्यावर कशी बेपना हुकूमत निर्माण केली त्याचं साक्षीदार बनलेलं हे स्मारक आहे. सगळ्यात महत्वाचं 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. त्या 50 वर्षाच्या आयुष्यात असं कुठलं क्षेत्र नाही, कुठलं प्रांत नाही ज्या प्रांतामध्ये महाराजांनी अफाट कार्य केलं नाही. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष निर्माण केलेल्या स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. स्वराज्य म्हणजे माझं राज्य, सुराज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य. जगाच्या पाठीवर एवढ्या कमी कालावधीत घडलेली दुसरी क्रांती नाही. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलंय. फक्त 35 वर्षात. कुणाच्या बळावर? कोण होतं मदतीला, कोण होतं सोबतीला? रानावनातली, डोंगर दऱ्यातली 18 पगड जातीची, 12 बुलतेदाराची चड्डी लंगोटीतली पोरं घेऊन महाराजांनी राज्य उभा केलं. कवायती फौजा नव्हत्या, अजिबात नाही. शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं हे राज्य आहे. हातातला रुमणं बाजूला टाकून शेतकरी ज्यावेळी तलवार हाती घेतो त्यावेळी राज्य उभा करतो, हे दाखवणारा हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. हे महाराजांनी निर्माण केलं. सगळ्यात महत्वाचं आम्ही करू शकतो. ती प्रेरणा यायला हवी, जी प्रेरणा मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी शिवरायांमध्ये पेरली. आमची अडचण सध्या तिथं ती आहे. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. हवं ते बनवतायत, हवं ते घडवतायत. काय व्हायचंय तुम्हाला? जिल्हाधिकारी व्हायचंय? होऊ शकता. काय व्हायचंय? नाटककार होऊ शकता, चित्रकार बनू शकता, सैन्य दलात जायचंय जाऊ शकता, डॉक्टर बनायचंय बनवू शकता. अडचण काहीच नाही. जे हवं ते करू शकता. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत मांसाच्या, हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देताच येतो. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं, हे महत्वाचं. म्हणूनच मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी निर्णय घेतला, स्वतःचा संसार बाजूला सारायचा आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करायचा. घेतला निर्णय. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांच्या सोबत बेंगलोरातच राहतील, ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य निर्माण करतील आणि भविष्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक असं विस्तूर साम्राज्य उभा राहील. काय स्वप्न आहे, काय स्वप्न आहे. ठरलं. 12 वर्षाच्या शोभाराजांना सगळं प्राथमिक शिक्षण जे जे गरजेचं ते सगळं दिलंय. 12 वर्षाच्या शोभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आता एका पित्यानं काय द्यावं आपल्या या पुत्राला? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा घेतलास का? कपडे भरलेत का? आई सांगते एसटीत बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी धडकलं तरी तू सुरक्षित, तू जगला पाहिजे. 12 वर्षाच्या शोभाराजांना काय दिलं? एक पिता जो संस्कृतचा जाणकार होता. शहाजीराजे नावाच्या या पित्यानं आपल्या पुत्राला जाताना ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली. शहाजीराजांनी स्वतः तयार केलेली मुद्रा शोभाराजांकडे दिली. काय होतं त्यात? प्रतिपच्छ चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवजातस मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतोय पुत्राला? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अहो काय खात्री आहे, कोण विश्वास आहे? शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत, अजून महाराष्ट्रात यायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. पण त्याच्या आधी शहाजीराजांना खात्री आहे होणार. तुमचं राज्य उभा राहणार आणि उभा राहिलेलं राज्य जगाला वंदनीय होणार. काय विश्वास आहे?
आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्याचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं इतिहास घडवणारी होतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शहाजीराजांनी विचारलं नाही शिवबाराजांना जमेल का, कराल का, होईल का. विषयच नाही, जमणारच, तुमचं राज्य उभं राहणारच, कोण खात्री आहे, हा विश्वास द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमच्याकडे अडचण काय माहिती आहे, आमच्यानं काही जगा वेगळं करायचं म्हटलं तर 50 प्रश्न घरातलेच विचारतात. जमणार आहे का, होणार आहे का, कुणी केलंय का, कुणी सांगितलंय, चाललंय ती नीट नाही का. आणि एखादा तरी हट्टाला पेटला, आम्ही काय वेडे म्हणून सांगतोय का, गाढवा तुला कळत नाही का, संपला विषय. तुम्हाला माहिती आहे, आपल्या मुलाला गाढवा म्हणताना महाराष्ट्रातल्या 65च्या 65 घाट रस्त्यांचे शोध गाढवानीच लावलेत. त्याच्यात तो अलौकिक गुण आहे. पूर्वी महाराजांच्या काळात गाढवाच्या काळात घंटा बांधायचे आणि त्याला डोंगरात सोडून द्यायचे, आणि मग मावळे घंटेच्या आवाजावर मागं मागं जायचे. गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं, त्याच्यात तो अलौकिक गुण आहे. मग आमच्या मुलाला गाढव म्हणताना त्याच्यात सुद्धा असा काहीतरी एखादा अलौकिक गुण असेल ना, की ज्याच्या बळावर तो इतिहास घडवेल. आहे हो. प्रेरणा महत्वाची आहे, प्रोत्साहन महत्वाचं आहे, कौतुक महत्वाचं आहे, जे शहाजीराजांनी केलं. आणखी काय दिलं शिवबाराजांना? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं असं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे, कोण खात्री आहे? आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं शिवबाराजे, उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. काय ध्येय आहे? त्याच वेळी पित्यानं समर्पणाची जाणीव करून दिली, त्यागाची जाणीव करून दिली. शहाजीराजांनी स्पष्टपणे सांगितलं, जे करू पाहत आहात ते सोपं नाही. शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल, तेव्हा हे सारं सिद्धीस जाईल. आमच्या पोरांना सांगावं, कुठल्याही क्षेत्रात असू देतो, त्या क्षेत्रात शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, स्वतःला विसरून स्वतःचं मी पण त्यागून झोकून द्यावं लागेल, समर्पण करावं लागेल, तेव्हा विश्व उभा राहील. केवढा मोठा संस्कार केलाय शहाजीराजांनी. ते घेऊन आलेत शहाजीराजे. सगळ्यात महत्वाचं काही नाही सोबत. ज्या पुण्यात आले तिथं तरी काय, गाढवाचा नांगर फिरवलेला, सगळी भूमी उजाड केलेली, अशा ठिकाणी आल्यात. राज्य करायचं आहे, जहागिरी चालवायची आहे, काही नाही. पण असं म्हटलं का महाराज आता काहीच नाही, कसं काय करायचं? सैन्य होतं महाराजांकडं, शस्त्र होती, तोफा होत्या, काय काय होतं काय? काही नाही. तरी शून्यातनं विश्व उभा केलं महाराजांनी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हाताशी काही नसताना राज्य उभा करणारे राजे म्हणून आम्ही महाराजांचा उल्लेख करतो. आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातनं काही होत नाही. म्हणजे एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही वे, चो बाजूनी अडचण आहे. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं नाही लागत, रस्ता दाखवावं नाही लागत. मुंगी कणभरच असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. हवं ते मिळवता येतं, हवं ते कमवता येतं, फक्त निश्चय आणि निर्धार
या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सांगा आमच्या पोरांना एकदा ध्येय ठराव, निश्चय कर आणि निर्धारानं कामाला लाग. हे नाही ते नाही करत बसूच नकोस, सुरुवात तर कर. मग बघ, आमची अडचण अशी म्हणजे पोरं सुरुवातच करत नाहीत. नाही चाललाय विचार, एखाद्याला मी सहज विचारतो काय चाललंय, नाही चाललंय ना, आणि नाही झालं तर बघू पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकावतो. चिटक, काय ध्येय काय आहे, काय दिलंय महाराजांकडे? काय नाही हो, काही नाही दिलं, ना सैन्य ना तोफा ना शस्त्र, आणि राज्य उभा करायचं. काय आवश्यक आहे? ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी कोकणात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात आला, राजापूरला जायचा परवाना तयार होतोय, पण हा ॲबे करे मुळातच जिज्ञासू. म्हणजे खरं सांगू, तुमचा माझा अभ्यास जेवढा आपण केला नाही ना, तेवढा परकीयांनी केलाय. इंग्रज व्यापारी म्हणून आले इथं, त्यांनी तुमचा माझा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं यांच्यावर राज्य करणं फार सोपं आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं आपल्यावर. 150 वर्ष इंग्रजांना मालक म्हणून राहायचं इथं, म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना गुलाम बनवायचं ठरवलं. मॅकॅलॉने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणार, ज्याच्यात जिज्ञासा नावाचा शब्दच नाही. तुम्हाला प्रश्नच पडता उपयोगाचे नाहीत. प्रश्न पडले तर तुम्ही उत्तर शोधाल, उत्तर शोधले तर तुम्हाला ज्ञान मिळेल. नकोय ते, आम्ही तेच शिकवतो. किती पोरं जिज्ञासू आहेत आमच्यातली, किती पोरं प्रश्न विचारतात. सगळ्यात महत्वाचा हा ॲबे करे त्या परवाना तयार व्हायच्या काळात नुसते प्रश्न विचारतोय. आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. मी फिजिक्सचा प्राध्यापक, माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले, इथनं पुढेही अनेक होतील, पण शिकवतात काय? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही? आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, देशमुख फॉर्म्युला का नाही? एडिसन्स रूलच का, जगदाळेच रूल का नाही? मला कोडं खरंच उलगडलेलं नाही. आमची लोक का शोध लावत नाहीत? आमच्या लोकांना प्रश्नच पडत नाहीत. आमच्या लोकात जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. मग ते सफरचंद खाली पडलं ना, मग त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं. मग त्यातनं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. काय प्रश्न? बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला पडलाच असता प्रश्न की सफरचंद खाली का पडलं, आणि त्यानं विचारलं आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. का घडत नाहीत पोरं, का मोठी होत नाहीत? ही जिज्ञासा आहे का आमच्यात? ॲबे करे महाराजांच्या कार्यालयात पहिला प्रश्न विचारतोय, हे जे तुमच्या महाराजांचं सगळं चाललंय, तुमच्या महाराजांचं ध्येय काय, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? आणि महाराजांच्या कार्यालयातला तो अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत आणि सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि त्या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. ठरलंय हो ध्येय. अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं. हे फक्त महाराजांचं नव्हे, त्या महाराजांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं सुद्धा स्वप्न झालंय. त्यालाही माहिती आहे ते. हे ध्येय आणि त्याचा पाठलाग सगळ्यात महत्वाचं. ॲबे करेनं दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं ध्येय एवढं प्रचंड आहे, मला कौतुक याचं आहे की तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची शस्त्र कमी, तुमच्या महाराजांकडे सामर्थ्य कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? तसा महाराजांच्या कार्यालयात तो अधिकारी म्हणाला, इथले नद्या, डोंगर, नाले, रस्ते, घाट रस्ते महाराजांना सगळं नजरेत साठवल्यासारखं आहे.
अभ्यास हे आमच्या महाराजांच्या यशाचं कारण आहे. कशाच्या बळावर जिंकले महाराज? अभ्यास. आमची पोरं अपयशी का होतात? विना अभ्यास. साधं सोपं गणित आहे. आमच्या गावातले 4 पोरं परवा एकत्र आले, म्हणली नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग करूया. मग झालं संशोधन सुरू, कुठला उद्योग करायचा. बराच वेळ खल केल्यावर त्यांच्या लक्षात आलं आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, एसट्या बाहेरच थांबतात, माणसं तिथंच उतरतात आणि 2 किलोमीटर चालत गावात येतात. लोकांना प्रचंड त्रास होतो. आपण जर रिक्षा घेतली व्यवसाय जोरात चालेल. एसटीतनं उतरणारा माणूस रिक्षातून लगेच गावात, व्यवसायात चालेल. ठरलं. चौघांनी लगेच पैसे काढले, चौघात मिळून रिक्षा घेतली, नवी कोरी रिक्षा लगेच स्टँडवर लावली, रिक्षा स्टँडवर लावली आणि चौघातले 3 रिक्षात मागं बसले, चौथा पुढे बसला. एसटी आली, माणसं उतरली, रिक्षा बघून हरकली, धावत धावत रिक्षात बसायला आली. वाकून बघितलं, म्हणले रिक्षा फुल, चलो पैदल. 6 महिने झालं यांचा व्यवसायच होईना. 6 महिन्यांनी परत एकत्र आले, म्हणले या व्यवसायात काही दम नाही, दुसरा करूया. म्हणले कुठला करायचा? बराच विचार केला. नंतर लक्षात आलं आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही. पंक्चर काढायचं दुकान टाकू, जोरात चालणार. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय? कुठं करताय? कधी करताय? कसं करताय? या प्रश्नाची उत्तरं शोधणं याचा अर्थ अभ्यास करणं. कुठल्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राचा सखोल आणि खोलवर अभ्यास हे तुमच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण. महाराज यशस्वी का झाले? अभ्यास, विलक्षण अभ्यास. सुरतेवर छापा मारला महाराजांनी, इंग्रजांच्या वखारीवर धाड पडली. आता इंग्रजांच्या वखारीत काय? सोनं नाणं हिरेमोती माणकं. पण महाराजांचं लक्ष तिकडं नाही. महाराज जिज्ञासू, त्यांची जिज्ञासू नजर भिरभरत राहिली. काहीतरी आहे, हे इंग्रज सुधारलेले, पुढारलेले, शिक्षित, इथं काहीतरी असेल. आणि नेमकं सापडले. एका कोपऱ्यात एक कसलं तरी यंत्र महाराजांना सापडलं. महाराजांनी उचललं, सोबत आणलं. आता यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही. जिज्ञासा किती आहे बघा. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी, नाही सांगितलं. महाराजांनी स्वतः शोध घेतला, हे यंत्र कशाचं कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम. छपाई करता येईल, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल. अभ्यास व्हायला हवा, ज्ञान झिरपायला हवं, ग्रंथ हवेत. हे छपाई यंत्र चालू झालं पाहिजे, चालूच झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं. ते छपाई यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरतमध्ये होते तेवढा काळ त्यांनी ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, झालं नाही. शेवटी महाराज सुरतवरनं निघाले. निघताना महाराजांनी ते छपाई यंत्र सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिले आणि सांगितलं छपाई यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. महाराज पुढे महाराष्ट्रात आले, पण महाराजांनी दिलेलं ते यंत्र भीमजी पारेखनी चालू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरतमध्ये सुरू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे हिंदुस्थानच्या छपाई कलेचे जनक म्हणून सुद्धा आम्हाला महाराजांकडे बघावं लागतं. 350 वर्षापूर्वी महाराजांचा काळ किती धामधुमीचा आहे, पण या धामधुमीच्या काळात सुद्धा महाराजांनी किती ग्रंथ तयार करून घेतले असतील. संकर्षण सकळकडे नावाचा लेखक त्यांच्या पदरी आहे, पंडित आहे. त्याला सांगितलं ग्रंथ लिही. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावर महाराजांनी त्याच्याकडनं ग्रंथ लिहून घेतलाय. महाराजांनी चरित्र स्वराज्याचं या संकर्षण सकळकडेकडनं लिहून घेतलंय. त्याच्याही पेक्षा अमात्य बोलू रघुनाथ पंडितम करूची राजव्यवहार कोशम, मराठीतला पहिला शब्दकोश आहे हा राजव्यवहार कोश महाराजांनी तयार करून घेतलाय. रयतेच्याच भाषेत कारभार चालला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा ग्रंथ, सगळ्यात बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वर यांच्याकडनं खगोलशास्त्रावर ग्रंथ निर्माण करून घेतलाय महाराजांनी. गोविंद भट्ट बर्वे राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ लिहून घेतला. गागा भट्ट आलेत राज्याभिषेकाच्या वेळी. महाराज त्यांना म्हणालेत, गागा भट्टजी, आद्य शंकराचार्य, कुमारेल भट्ट आणि मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय
तो ग्रंथरूपाने लिहा. म्हणजे महाराजांना आद्य शंकराचार्य माहिती आहेत, कुमारिल भट्ट माहिती आहेत, मंडन मिश्र माहिती आहेत. कशावर वाद झाला ते माहिती, अद्वैतवाद. सगळे समान, सगळे एक, एकत्व, अद्वैत लोकांपुढे येऊ द्या. गागा भट्टाची लिहा. शिवार कोद आहे, समय नाही. हे ग्रंथ गागा भट्टांनी महाराजांच्या सांगण्यावरनं लिहून घेतलेत. केवढी ग्रंथ संपदा महाराजांनी निर्माण केली. स्वतः महाराजांना संस्कृत येत आहे. महाराजांनी लिहिलेले अभंग उपलब्ध आहेत. महाराजांनी उमाजी पंडितांना स्वतःच्या मुलाला म्हणजे संभाजी राजांना संस्कृत शिकवण्यासाठी ठेवलंय. संभाजी महाराजांना 16 भाषा येत आहेत. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, राज्याभिषेकाच्या वेळी हेनरी एक्झोंडेन उपस्थित होता, तो लिहितोय या छोट्या युवराजांनी म्हणजे संभाजी राजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. संभाजी राजांना इंग्रजी येत आहे. 350 वर्षापूर्वी अभ्यास का महत्वाचा. महाराज असं म्हणाले का, नाहीतर काय आता संभाजी महाराजांना युद्धच करायचं आहे, कशाला इंग्रजी आलं पाहिजे. नाही, येत आहे, संस्कृत येत आहे. काव्यग्रंथ लिहिलेत संभाजी महाराजांनी संस्कृत मधून 2, पाली भाषेतून, प्राकृतातून. अभ्यास का महत्वाचा. कुठलाही क्षेत्र असा, कुठलाही प्रांत असा, यश मिळवायचं तर अभ्यास महत्वाचा आहे. महाराजांनी ते केलं. म्हणजे 1645 पासून 1700 सालापर्यंत महाराष्ट्रात जेवढी ग्रंथसंपदा झाली, तिथून 1700 सालापासून 1818 पर्यंत किती ग्रंथ निर्माण झाले महाराष्ट्रात. एकही नाही, एकही नाही. महाराजांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध केलं. कारण यशाचा सगळ्यात मोठा पाया कुठं आहे तर अभ्यासात आहे. महाराज हे सांगतायत, आमच्या पोरांच्या जिज्ञासा जिवंत ठेवा, कुतूहल त्याच्यात निर्माण होऊ द्या. आमची जी पोरं अलीकडे कारण सांगतायत ना, हा अरे काय काय करत नाही, नाही आम्ही गरीब आहे ना. चांगलं आहे ना, मग गरीब आहे ना. अरे ही तुम्हाला श्रीमंत व्हायला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. काय काय सांगतात, नाही जरा बुद्धी कमी आहे. उत्तम, बुद्धी कमी आहे ना, उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. अरे स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि कामाला लागाना. थांबता कसले, कारण कसले सांगता. काय होतं महाराजांकडे, काय नाही. 1645 ला महाराजांनी बेवसाऊ राजगड घेतला. बेवसाऊ होता, काहीच नव्हतं. म्हणजे राजगड घेतला तर तो बांधायला हवा. बांधायचा म्हणजे पैसे हवेत. होते का महाराजांकडे, नव्हते. मग महाराज असं म्हटले का, नाही घेतला असता राजगड, पण जरा फंड्स वगैरे नाहीत ना, आल्यावर बघू. मग नाही, आल्यावर बघू नाही, मी घेतो, पुढचं पुढं बघू. महाराजांनी 1645 लाच राजगड घेतला. 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. तो परमेश्वर कुणाच्या पाठीशी उभा राहतो? काम करणाराच्या, आराम करणाराच्या नाही. कारण कसली सांगत बसला, हे झाल्यावर करतो, ते झाल्यावर करतो, ते आल्यावर करतो. कर, सृष्टी तुला अडचणच येऊ देत नाही. अहो 1670 साली महाराजांचा मोगलांशी प्रचंड मोठा भडका उडाला. मोगलांचं सैन्य 5 लाख आणि महाराजांचं 20,000. आता महाराज काय म्हणावेत, त्यांचे 5 लाख, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. काय केलं महाराजांनी? सैन्य नाही म्हणून नको लढायला म्हटले, माघार घेतली. काय केलं? संघर्ष सुरू केला, पुढचं पुढं. 1670 साली महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि महाराज प्रबळगडाची पाहणी करायला पालखीत बसून निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज थांबले. पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. आहे खना, खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले. दगडी भिंत लागली. उकरा उकरा. भिंत उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं.
आणि या 27 घागऱ्यांनी 4 कड्या या सोन्याच्या बळावर, संपत्तीच्या बळावर महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष जिंकला. तुम्ही सुरुवात करा, सृष्टी पाठीशी उभा असते. शून्यात विश्व उभा करणारे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी का झाले? थांबले नाही. तो कारण नाही सांगत बसले, हे नाही ते नाही ते नाही हे नाही. आमच्या पोरांना सांगा, कारण नका सांगू, सबब इतर अजिबात नको. पुढं चला, सुरुवात करा. एक जण डोंगराच्या पायथ्याला उभा होता, वेळ रात्रीची. मी म्हणलं का थांबलाय? नाही, वर जायचं आहे. म्हणलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हणलं जा आता. आणि मी आलो निघून. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या पायथ्याला पोचलो तर सद्ग्रस्त तिथंच. मी म्हणलं अरे वा, जाऊन आला वाटतं. नाही, गेलोच नाही. म्हणलं का? अंधार आहे ना. अरे म्हणलं मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येत जाईल. सांगाव आमच्या पोरांना, सुरुवात कर बस, आपोआप आपोआप होत आहे सगळं. ध्येय ठरवा. ध्येयाच्या दृष्टीनं ज्या क्षेत्रात जायचं आहे त्याचा सखोल अभ्यास करा. अभ्यासाच्या बळावर मग तुम्हाला तुमच्या पुढच्या कृतींचं नियोजन करता येईल. तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, काम किती करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय. हो का जन्माला यायचं? जन्माला यायच्या आधीच ठरलंय. जन्माला येऊन काय करायचंय? 50 वर्ष एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एक साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आईन्स्टाईन असं म्हणतात की मला जर कुणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम कसं करावं ह्याच्या नियोजनात मी 50 मिनिटं घालवीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी फक्त 10 मिनिटात उरकेन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमचे कष्ट वाचवतं. नियोजन फार महत्वाचं. 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवलं? फक्त नियोजन. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात. बघा ना, 40,000 फौजनिशी अफजल खान निघाला. महाराज कोणत्या परिस्थितीत आहेत त्यावेळी? महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई राणी सरकारांचं निधन झालंय. महाराज विलक्षण दुःखात आहे आणि या दुःखात असताना महाराजांना निरोप मिळतोय की तुम्हाला जिंदा या मुर्दा पेश करतो अशी विजापुरात कसम खाऊन अफजल खान येऊ लागलाय. स्वतःचं दुःख सावरावं की स्वराज्यावरच हे आलेलं सैतानी संकट आवरावं, बाजूला सारलं दुःख. आणि महाराज निघाले राजगडावर तर थेट आले प्रतापगडावर. आता प्रतापगड का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून? भयान आहे, बिकट आहे. केरळ दऱ्याखोऱ्यांचा भयान, कडकपाऱ्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पाकर जिथं फिरकत नाहीत, असा निबिड भयान प्रतापगड. खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केलाय. मोठा चौथाळला खान, मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सगळं सैन्य पसरलं. महाराजांना कळालं खान 40,000 फौजनिशी वाईच्या पसरणीच्या घाटात. महाराजांनी तयारी चालू केली. सोबत्यानं सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजींना विचारलं, तान्हा किती झाले? आणि तानाजी म्हणाले, जी 7,500.
7,500. अरे खणाचे 40,000 आहेत. आपले एवढेच. तानाजी खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होते नव्हते तेवढे सगळे गोळा करून आणल्यात. रानावनातले डोंगरातले गुरामागचे पण धरून आणल्यात. आपले एवढेच. आपले ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाही. आता खानाचे 40,000, आपले 7.5. काय करावं महाराजांनी? माघार घेऊ, परत फिरू? खानाकडे जाऊन मरण्यापेक्षा आपणच आत्महत्या केलेली बरी, असा निराशेचा विचार केला. काय केलं? महाराजांनी पर्याय निर्माण केला. परमेश्वर आपलं एक दार बंद करतो, त्याच वेळी आपल्यासाठी तो इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. जो शोधतो त्याला सापडतात. यशाचं सगळ्यात मोठं सूत्र काय हो? सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे 4 नियम आयुष्यात जमायलाच हवेत. सांगा त्याशिवाय कळणार नाही, मागा त्याशिवाय मिळणार नाही, शोधा त्याशिवाय सापडणार नाही, आणि ठोठवा त्याशिवाय उघडणार नाही. महाराजांना विजय हवाय. महाराजांनी एक पर्याय बंद झाला. आपलं सैन्य वाढू शकत नाही. खानाचे 40,000, आपले 7.5. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, आपले वाढू शकत नाहीत, आपले वाढवताच येत नाहीत. ठीक आहे तानाजी, आपले वाढवता येत नाहीत ना, मग खानाचे कमी करा. काय पर्याय काढला? आपले वाढवता येत नाहीत ना, खानाचे कमी करा. ते तर करता येईल. पर्याय निर्माण करणं महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजाच्या समोर 2 कैदी आले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हणला ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? अरे फाशीची शिक्षा झाली, आपल्याला मारणार आहे आपण. ते म्हणला ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पहिल्याला काय कळेच ना. म्हणला उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हणला काय काय काय? म्हणला उडणारा घोडा, डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. अहो फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चालला, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला चल ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्याला 1 वर्ष मिळालं. पण त्या पहिल्या कायद्याला काहीच कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो व्हायला का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. काय महाराजांनी महामंत्र दिला. ध्येयाच्या दिशेने झेपावत राहा. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. रांगता येत नाही, सरपटत जा. पण जा. जोपर्यंत पोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतं.
आमची पोरं हरतात कधी? पराभूत होतात म्हणून नव्हे, माघार घेतात म्हणून. काही होऊ द्या, माघार घेऊ नका. भूमीचा शोध घेणाऱ्या कोलंबसला त्याचे सहकारी विनवण्या करून करून सांगत होते, माघारी जाऊया, माघारी जाऊया, माघारी जाऊया. आणि तो कोलंबस ठाम निश्चयाने सांगत होता, जोपर्यंत भूमीला पाय लावत नाही माघार नाही. त्यांनी माघार घेतली नाही म्हणून भूमीचा शोध लावणारा म्हणून त्याची कीर्ती अजरामर झाली. तुम्ही किती वेळा पडता याला महत्व नाही, पडून तुम्ही किती वेळा परत उठून उभा राहता हे फार महत्वाचं आहे. आमच्या पोरांना सांगा, अपयश तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे, अपयश तुमचा यशाचा पाया भक्कम करण्यासाठी येत असतं. तयार हो, तयार हो, तयार हो म्हणून ते सांगत असतं. महाराजांच्या यशाचं कारण आहे पर्याय, आणि तेच केलं. वाईच्या पसरणीच्या घाटात 40,000 सैन्य पसरलं. काय करामत केली मराठ्यांनी? 20,000 उठलंच नाही. 20,000 सैन्य घेऊनच अफजल खान पुढे आला. प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा घाट, रडतोंडीचा इतका भयान आणि इतका बिकट की तोंड रडल्याशिवाय तिथून पुढे सरकताच येत नाही. पठारावर चालणाऱ्या अफजल खानाच्या सैन्याला अशा घनदाट बिकट जंगलाचा अनुभव नव्हताच. त्या रडतोंडीच्या घाटात खानाचं सैन्य तोंड रडवेलं करून जे अडकलं, त्या 20,000तलं 15,000 जागचं हल्लच नाही, 5,000च हल्लं. तेच खानाबरोबर पुढे सरकलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान 5,000 सैन्यासह आला आणि महाराजाला तत्काळ निरोप मिळाला. महाराजांनी निरोप धाडला, अवघे 1000 सोबत आणणे तरच भेटू. आता खान मरता क्या न करता, काय तिथनं कळवणार होता? नाही ना, आम्ही 5,000 घेऊन ये, नाहीतर परत जातो. जा, पर्यायच नव्हता हो. शेवटी त्यांनी परत 4,000 मागच ठेवले. 1000 सोबत घेतल्याने खान पुढे सरकला. प्रतापगडाच्या माचीवर महाराजांनी भव्य शाम्याना उभारला होता. रेशमी वस्त्रांचा हिरेमोती मानक जडावलेला, सोन्याच्या झालरे लावलेला, उंची अत्तर उंची मध्ये ठेवलेला देखना, अरस पाणी, बस बघावं बघतच राहावं इतका देखना. का? महाराज खानाला राजमालात भेटू शकत होते, दरबारात गाठ घेऊ शकत होते, खलबतखान्यात बोलू शकत होते, श्याम्याना का? बरं तोही साधा उभा राहावा ना. रेशमी वस्त्रांचा का? हिरेमोती मानक जडावलेला का? सोन्याच्या झालरे उंची अत्तर उंची मध्ये ठेवलेलं, हे सगळं का? कारण हे सगळं खानाला आवडत होतं, सगळं आवडत होतं. एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर घरात स्वागताला आधी हजर कोण असतं? आपण. मग आता अफजल खान महाराजांकडे पाहुणा म्हणून येतोय, मग शाम्यानात स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत का? पहिल्यांदा महाराज दिसून उपयोग नाही. महाराज दिसले तर राग खानाचा तसाच राहील. महाराज नाही, हे सोनं नाणं हिरेमोती मानकं दिसलं पाहिजे आधी, कारण ते सगळं खानाला आवडतं. महाराजांची मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. बघा ना, रस्त्यानं चालता चालता आपल्या डोक्यात भयान राग आहे, चालता चालता चाललंय. तो नुसता दिसावाच आज नाही तुडावला तर सांगतो, तो नुसता भेटावाच ठेवतच नाही, आज धुमसतच चाललोय. आणि असल्या रागात आपण निघालेलो असतानाच आपल्या वाटेत आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हेच लक्षात राहत नाही. तसंच झालं खानाचं. महाराजांना जिंदा मुर्दा पेश करतो असं म्हणत धुमसतच आलाय. आला शामेरात, बघितलं हिरेमोती मानक, सोनं नाणं, रेशमी अत्तर उंची मध्य, आणि भारावला भारावला, विसरलाच. कशाला आलतो? मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. महाराजांनी ठरवलं, भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. वक्तही ठरला दुपारी बरोबर 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? राजे गडावरून खाली येणार आहेत, माचीवर खाली शाम्यान आहे. 12:30 सूर्य मध्यातच का? तर राजे गडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35. काय अभ्यास असेल ना महाराजांचा. तुम्ही कधी रायगडावर गेलात? ज्या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक होता त्या दिवशी सूर्य
रायगडाच्या नगारखान्याच्या बरोबर मध्यातून उगवला होता आणि तो बरोबर महाराजांच्या सिंहासनावर अधिष्ठित झाला होता। गोपाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरांकडनं महाराजांनी खगोलशास्त्रावर ग्रंथ लिहून घेतलाय। काय अभ्यास असेल महाराजांचा! यश मिळवायचंय ना, अभ्यास। ठरलं, वेळ ठरला, दिवस ठरला, महाराज निघाले। आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, चला सगळेच येऊ भेटून। कोण होते? एकही नव्हता, एकही नव्हता। मग घेतलं कोण? घेतला जीवा महाला। का? दांडपट्टा चालवतो हो, पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा। सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर। का? हत्तीसारखा धिप्पाड आहे, घोडा खांद्यावर घेऊन कर चढतो, बलाढ्याने धिप्पाड हो, पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना। आखाड्यात पैलवान उतरवायचेच तरी एकाच घाटाचे असावेत, मग कुस्ती रंगतीये। माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी ती महाराजांकडनं। आणखी 8 अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले। चालता चालता महाराजांनी प्रत्येकाला नियोजनानुसार जबाबदारी दिली। जीवा महालांना सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, तू आमच्या बरोबर शामण्यात आतही येतोयस, पण आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस। संभाजी गावजेंना सांगितलं, संभाजी तुम्ही माझ्या बरोबर खाली येत आहे, पण तुम्ही शामण्यात आत यायचं नाही, तुम्ही शामण्याच्या बाहेर, पण बाहेरून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे तर अजिबात नाही। आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही, पण अफजल खान जर शामण्यातनं जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही। त्यांची जबाबदारी त्याला। प्रत्येकाला जबाबदारी नियोजनानुसार देत महाराज निघाले। महाराज चालता चालता परत थबकले। जीवा महालांना विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवाना काय कळेना, खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा। जीवा म्हणला, जी आहे की, काढा काढा। जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे। आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला सूक्ष्म नियोजन म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग। केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे। भेटी वेळी जर अफजल खानानं अशी काही कृती केली तर तो क्षण आपल्याला कोसळवणारा ठरवू नये, म्हणून महाराज आधीच जीवा महालाला सांगतायत, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे। हे इतकं नियोजन करून महाराज निघाले। 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले आणि खानाला वर्दी मिळाली, शिवाजी राजे येत आहेत। तसा कान उठून उभा राहिला, समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवराय आस्ते कदम येताना दिसले। तसं खानानं वकिलाला विचारलं, हे शिवाजी राजे? वकिलांनी मान डोलावली। खान 2 पावलं पुढे झाला, बाहू फैलावले, आओ शिवाजी राजे, आणि गळापिटीसाठी राजे पुढाले, खानाच्या मिठीत गेले। खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले, धाप पडला, जोर वाढला, मी त्यावेळी गेली, राजे गुदमरले आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावरून पडत निसटली। दगा जाणवला, वागण्या निघाली, कोपासले खानाच्या पोटात, दगा करत खान कडाडला, कोतळा बाहेर पडला, पण त्याच वेळी कृष्णाजी धावला, उलट त्या राजांच्या मस्तकावर वार केला, राजे फिरले, कृष्णाजी कापला, पण त्याच वेळी सय्यद बंडा पुढे झाला, आपला दांडपट्टा महाराजांच्या गर्दनीवर चालवणार, तो जीवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात वरच्यावर छटला आणि इतिहास पुटपुटला, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी। पण एक विचार करायचा, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद, तर जीवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्याने महाराजांचं मस्तक छटलं गेलं असतं। स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता आणि मग कळतं या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत। याचं उत्तर इथं आहे। मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस, तोही पुन्हा नवा माणूस आहे। जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही। पुरंदरावर मुरारबाजी,
तिथं बाजीप्रभू येणार नाहीत. बाजीप्रभू घोडखिंडीत तिथं तानाजी असणार नाहीत. तानाजी कोंढाण्यावर तिथं येसाजी भेटणार नाहीत. येसाजी कर्नाटकात तिथे नेताजी दिसणार नाहीत. नेताजी आग्र्याला तिथं सूर्याजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस. खान पडला, नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडीत दरवाजाला पोचायचं. राजे पोचले, पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरफिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाताना 10 होते. मग एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक फुटफुटला. राज संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कुठे थांबला, कोठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. तसं संभाजी कावजीनं आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं. तसं संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वाघनकं खूप असली, पण म्हटलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजी जी वाघनक आम्ही खानाच्या पोटात खूप असली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का. संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना. तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला नाही. संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या लेकरासारखं प्रेम केलंय महाराजांनी. उगाच नाही ओ माणसं मरायला तयार झाली, उगाच नाही. 2:30 वाजता खान मारला. 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या सणात तुटून पडलं. त्यांचे हत्ती तिथं, घोडे तिथं, उंट्या, समशेरी, तलवारी सगळं तिथंच. अफजल खानाचं सैन्य पाठीला पायलं पळून सुटलं. आणि हे सगळं हत्ती, घोडे, उंट, शस्त्र सामून सगळं मराठ्यांच्या ताब्यात. महाराजांना आत्मविश्वास किती आहे बघा. एक वेळ तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, फक्त आत्मविश्वास हवा. महाराजांना माहिती आहे आपण खान मारणारच. मारला. महाराजांना हेही माहिती आहे खान येताना 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात आपल्याला 2000 घोडे मिळणारच आहेत. मिळाली. आता घोडी मिळाली, पण त्या घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत. तर त्या घोड्यांचा उपयोग एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा. 2000 घोडी मिळाली, पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर घोड्यांचा उपयोग काय. नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा असतो आत्मविश्वास. आमच्या पोरांना तो सांगा. जमेल का, होईल का, नाही मिळत यश, जमणारच. हाच तो आत्मविश्वास तुम्हाला यश देतो. सगळ्यात महत्वाची. मला आणखीन एक प्रश्न पडतो की 10 नोव्हेंबरला हे सगळं घडलंय भयानक. 10 नोव्हेंबरला महाराजांनी खान फाडलाय. 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील. शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं. 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला. कुठं आहेत महाराज. बघा ना, आमच्या पोरांची नुसती 10वीची परीक्षा उद्या, आता महिनाभर काही सांगायचं नाही. मग हे तर केवढं संकट आहे. कुठं आहेत महाराज. 2:30 वाजता खान मारला. 4-4:30 वाजता मराठी सैन्यानं खानाचं सगळं टिपलं ताब्यात घेतलं. 6:30 वाजता मराठी सैन्य परत शस्त्रसज्ज झालं. 7 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य त्याच दिवशी निघालं रातोरात. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात आले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात आले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकला. म्हणजे उन्हापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं.
त्याचं कारण इथं आहे. विश्रांती माहिती नाही, आराम माहिती नाही. यशाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग कुठला माहिती आहे? सातत्य. एक वेळ तुमच्यात काही नसू द्या, पण सातत्याने चिकाटीसारखा गुण जर तुमच्यात असेल ना, तर तुम्हाला अशक्य काहीच नाही. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाच्या ताकदीने फुटला नाही, सतत 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 पडणाऱ्या त्याच्या सातत्याच्या सामर्थ्याने तो फुटला. आमच्या पोरांना सांगा, काही कर, सतत कर, सतत ठोके टाक, सतत घाव टाक, एक दिवस तुला जे हवं ते गाठशील. सातत्य. महाराजांच्या यशाचं कारण ते. पन्हाळा घेतला महाराजांनी, आणि पन्हाळा घेतल्यानंतर पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीबाण जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात आली. त्यातच एक जण होता शिवा काशीत. दिसायचा हुबहू महाराजांसारखा, चालणं महाराजांसारखं, बोलणं महाराजांसारखं, मिशी ठेवली महाराजांची, दाढी राजांसारखी, सगळे डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभांसारखं. दुसरं सुचत नव्हतं काय त्याला. तुम्ही तुमच्या ध्येयाशी जोपर्यंत एकरूप होत नाही ना, असं तोपर्यंत ध्येय नाही गाठता येत. या शिवा काशीदला वाटायचं होतं की मी जणू जणू महाराज. वेगळं नाहीच आहे, ते समर्पण आहे. आणि म्हणूनच नेताजी पालकरनी सिद्धी जोहर बरोबर छापा मारला, पण बळ तोकडं पडलं, पराभव झाला. आणि सिद्धीच्या कैदेत अडकलेल्या महाराजांना कळालं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. त्या दिवशी महाराजांनी बोलावणं धाडलं या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला. येता झाला. राजा बोलावणं धाडलंच. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं मी खूप ऐकून आहे. शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा. शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानात गेला, राजांचा वेश घातला, राजांचा जिरटोक मस्तर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी, आणि बघत राहिले राजे. शिवा शिवा. अरे आरशात आमचाच प्रतिबिंब आल्याचा भास होतोय शिवा. राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगावय? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ती कळतं आमासनी. राज 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 द्या की एडा, जातो की, लढतो की, फिरतो की चालते सिद्धीला. तस राजे सरदेशी पुढे गेले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. आणि त्याच वेळी चालता राजाने सिद्धी जौहरला सांगितलं, मी तह करायला तयार आहे. सिद्धी आनंदला की आई गया दक्कन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होगा आखिर शिवाजी आही गए पंजे में. बसा फिकीर कैसे. सिद्धी गाफील झाला, वेडा ढिला, सैन्य बेसावत. आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजी प्रभूंनी बांदल फौजेला बरोबर घेतलं आणि पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून त्या पावसाळी वादळी किर्रत्री महाराज विशाळगडाकडे निघाले. तहाची बोलणी करायला महाराजांच्या वेशात शिवा काशीत. सिद्धी वाट पाहत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम. राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामण्याच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल शामण्यातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे फुटफुटले. ये शिवाजी राजे नाही हो सकते. आणि थबकला सिद्धी. मेहनत नंगी तलवार लखलखली, सब दिशेत आली, रक्ताचे